तर ह्या धन्यांचा एक अनोखा उपयोग मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्हाला लघवीच्या ठिकाणी आग होते किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन बऱ्याच जणांना होतं, ज्याला रिकरंट यूटीआय म्हणतात. रिकरंट म्हणजे काय, की सारखं-सारखं तो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होणे, जळजळ होणे, उन्हाळ्यामध्ये विशेषतः बऱ्याच जणांना कडकी लागणे किंवा उन्हाळी लागणे असं त्याला साध्या भाषेमध्ये म्हणतात, की तिथे आग होते. अशा वेळेस रात्रीच्या वेळेस हे धने, 1 चमचा धने 1 कप पाण्यामध्ये म्हणजे साधारण फक्त 125 एम-एल पाणी आपल्याला घ्यायचं जास्तीत जास्त. तेवढ्या पाण्यामध्ये 1 चमचा धन्यांची पूड आणि 1 चमचा खडीसाखर भिजत घालायची आणि सकाळी उठल्यानंतर रात्रभर ते भिजू द्यायचं थंड पाण्यामध्येच, उकळायचं वगैरे काही नाही. सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी म्हणजे हा जो अर्क तयार होतो भिजलेल्या धण्यांचा, ते गाळून ते पाणी प्यायचं फक्त. त्याचे इतके सुंदर रिझल्ट्स मला पेशंट्सनी सांगितलेत ना, की अक्षरशः त्यांना एकदम अशी डार्क युरिन होते आणि सगळं निघून जातं. म्हणजे शरीरातली जी उष्णता असते, जे टॉक्सिन्स असतात ना, ते खूप छान प्रकारे हे बाहेर काढण्याचं काम हे धने करतात आणि तुरंत तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा मिळतो. इतकं सुंदर हे धन्यांचं पाणी हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा जिथे आग होते, अशा कंडिशनमध्ये विशेषतः काम करतं. पण त्यासोबत ज्यांना असं पण होतं, की धने घेतल्यानंतर थोडीशी सर्दी वाढते किंवा थंडावा वाढतो. कारण धने हे थंड पाण्यात भिजवल्यानंतर त्यांचे गुणधर्म थंड होतात. मग अशा वेळेस अशा लोकांनी धन्यासोबत जिरेसुद्धा भिजत घालायचे. म्हणजे ती जी धन्यांची जी अतिरिक्त शीतलता आहे, थंडावा आहे, तो कॉम्पेन्सेट होतो जिऱ्याच्या उष्ण गुणधर्मामुळे. आता मी जे धने थंड पाण्यात भिजवायचे सांगितले ना, थंड म्हणजे काय, की रेग्युलर आपलं जे पाणी असतं, पिंपामध्ये जे पाणी असतं ते. एकदम बर्फाचं पाणी किंवा फ्रिजमध्ये असतं ते पाणी नाही. हां, अगदीच उन्हाळा असेल तर तुम्ही माठातलं पाणी, थंड पाणी वापरू शकतात. पण फ्रिजमधलं पाणी वापरून धने भिजवायचे नाहीयेत हां. ते अति थंड होईल आणि त्याचा वेगळाच त्रास होईल.